दिलीप प्रभावळकर सर यांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. त्यांची ओळख आपल्या सगळ्यांना वेगळी करून द्यायची खरंच गरज नाहीये, पण हा कार्यक्रमाचा भाग आणि ही एक छान सुवर्ण संधी म्हणून तुमची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. दशावतार मधल्या बाबुली मेस्त्रींच्या भूमिकेतून तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांच्या घरामध्ये पोहोचलेले आहात आणि यामुळे नव्या पिढीशी त्यांची गट्टी अतिशय चांगली जमून आलेली आहे. पुन्हा एकदा यासाठी म्हटलं कारण दिलीप प्रभावळकरांना आपण साध्या सरळ सहज विनोद करणाऱ्या चिमणरावांच्या भूमिकेमध्ये सगळ्यात आधी बघितलं आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचले होते. त्यानंतर चिंची चेटपिणीपासून ते टिपरेंच्या आबांपर्यंत आणि हसवा फसवी मधल्या बहुरूपी पात्रांपासून ते मुन्नाभाई मधल्या सय्यद बापूंपर्यंत आजपर्यंत अनेक छटा तुम्ही रंगवलेल्या आहेत. पण पात्रांच्या भूमिकेचा रंग उतरल्यानंतर मात्र निखळ निर्मळ माणसाचा चेहरा आम्ही तुमच्यामध्ये कायम पाहिलेला आहे आणि एका कलाकारासाठी ही खरं तर खूप मोठी श्रीमंती आहे असं वाटतं. हे तुमच्या व्यक्तित्वाचं विशेष सगळ्यांनाच भावणारं असं आहे. म्हणून 4 ओळी तुमच्यासाठी म्हणाव्याशा वाटतात. किती नम्रता किती तजेला, आपण सगळेच जण त्याचा अनुभव आज घेतोय. किती नम्रता किती तजेला, किती सोहळा साधा साधा, किती चित्रपट किती नाटके, किती चित्रपट किती नाटके, किती रसांची निर्मम बाधा, किती रसांची निर्मम बाधा. असे आजच्या आपल्या सोहळ्याचे प्रमुख माहोळे सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी करते आपले नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांना. त्यांच्या उत्साहाप्रमाणे आपण सुद्धा अतिशय उत्साहामध्ये त्यांचं स्वागत काय होतोय. या टाळ्यांची आवश्यकता आपल्याला कायमच कलापिनीमध्ये भासत असते आणि 50वे वर्ष आहे त्यामुळे टाळ्या आपल्याला वर्षभर सुरू ठेवायच्या आहेत आणि याची जबाबदारी कलापिनीचे सगळे कलाकार घेणारच आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले तळेगावचेच म्हणायचे तर सुबोध खानोलकर यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. दशावतार सिनेमाच्या निमित्ताने ज्यांनी अवघ्या जगाचं लक्ष मराठी सिनेमाकडे वेधलं असे लेखक दिग्दर्शक निर्माते सुबोध खानोलकर. मुंबईमध्ये शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. टीव्हीवरील आपल्याला अनेक गाजलेल्या मालिका माहिती असतील ज्यामध्ये शुभम करोती, मला सासू हवी, अस्मिता, तुझ्यात जीव रंगला, भागो मोहन प्यारे या सगळ्या मालिकांच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. ओशियन फिल्म कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते सहसंस्थापक आहेत. त्यांचा सत्कार आपण करणार आहोत पण त्यांच्या आई आणि वडिलांना मी इथे आमंत्रित करणार आहे. त्यासाठी सुप्रिया खानोलकर आणि सुधीर खानोलकर यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. कलापिनीच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या आणि कलापिनीमध्ये जी काही सजावट तुम्हाला दिसते जी पाहून तुम्ही अवाक होता अशा सगळ्या सुंदर सुंदर कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या सुप्रियाताई खानोलकर, सुधीर खानोलकर आणि सुबोध खानोलकर या तिघांचा सत्कार करणार आहोत. सुप्रियाताईंनी विशेष धन्यवाद कलापिनीचे मानायला हवेत तसे त्यांना मानावेसे वाटतायत असं मी म्हणते. कारण त्या म्हणाल्या की सुबोध 2-2 महिने येत नाही गं, काळजी वाटते, किती कामाचा ताण असतो. आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने तो इथपर्यंत आलाय ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हेमंत झेंडे कलापिनीचे सचिव यांना विनंती करते की त्यांनी सुबोध खानोलकर यांचा सत्कार करायचा आणि त्याचबरोबर सुप्रिया खानोलकर आणि सुधीर खानोलकर यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांना विनंती आहे की त्यांनी सुप्रियाताईंचा सत्कार